नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, देवावर विश्वास हा प्रत्येकाचा असो किंवा नसो, परंतु सुशिक्षित असून सुद्धा देवाला मानणारे लोक सुद्धा आज कमी नाहीयेत। आणि त्यातीलच एक उदाहरण म्हणजे संभाजीनगर येथील गोपिका ज्वेलर्स या ठिकाणचा सोनार, ज्या ठिकाणी एक बाबा आणि त्यांची जी आजी होती, त्यांची जी बायको होती, ते तिथे दोघ जण गेले होते आणि त्या दोघांना जे त्यांना दुकानदारांना जे काही त्या दोघांना पाहून केलं किंवा जे काही गोष्ट केली ती अवघ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली आहे। आणि त्यांच्यामध्ये चक्क त्या माणसाला पांडुरंग दिसलेले आहेत आणि त्या पांडुरंगाने सुद्धा एक मोठा चमत्कार घडून आलेला आहे। नेमका तो चमत्कार काय आहे आणि ते दोन वृद्ध माणसं नेमके कोण आहेत, त्यांची मुलं बाळ नेमकी काय करतात, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आपण 2 दिवसापासून एक सोशल मीडियावर एक व्हायरल झालेला व्हिडिओ बघत आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये एक आजी आजोबा आहेत, अगदी गरीब आहेत, त्यांच्याकडे जी बॅग आहे ती अगदी साधी बॅग आहे। त्या बॅग मध्ये कदाचित आज गावाकडले सुद्धा बाजार आणण्यासाठी सुद्धा वापरत नसतील अशा प्रकारची बॅग, आणि ती बॅग घेऊन ते एका मोठ्या ज्वेलरी शॉप मध्ये जातात, ज्या ज्वेलरी शॉपचं नाव गोपिका ज्वेलरी शॉप आहे। आणि त्या शॉप मध्ये जाऊन त्यांना मोठी पोत खरेदी करायची असते आणि त्यांनी पैसे किती आणलेले असतात, जी की सोन्याची पोत असते, त्यांनी पैसे आणलेले असतात फक्त 1120 रुपये। म्हणजे 1120 रुपये फक्त आणले, परंतु त्या 1120 मध्येच त्यांनी ती पोत आणि त्यांच्या जे कानातलं आहे ते सगळं काही खरेदी केलेले। ते कसं, तर ज्यावेळेस हे आजी आजोबा दुकानदाराकडे गेले, दुकानात गेले, त्यावेळेस त्या दुकानदाराला यांची गरिबी पाहून, यांचा स्वभाव पाहून, मनमोकळेपणा पाहून आणि यांचं प्रेम पाहून दोघांमधलं त्यांच्या काळजामध्ये जे काही भावनिक स्टोरी तयार झाली, भावनिकता निर्माण झाली आणि त्या भावनिकतेमधून त्या आजी आजोबाला सगळी काही माहिती त्या दुकानदाराकडून विचारण्यात आली। नेमकं तुम्ही कुठून आहेत, काय आहेत, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमचा मुलगा काय करतो, तुम्ही इथं काय करता, अशा प्रकारची ज्यावेळेस माहिती काढण्यात आली, त्यावेळेस त्या आजी आजोबांनी जे काही उत्तर दिली आहेत ते उत्तर ऐकून एक सगळ्यांना, महाराष्ट्रातील लोकांना धक्का बसलाय आणि त्या ज्वेलरी शॉपवाल्याची वाहवाही झालेली आहे। कारण त्या ज्या आजी आजोबाचा जो मुलगा आहे तो एक मुलगा वारलाय आणि त्या आजी आजोबाने सांगितलं की हा जो आमचा मुलगा होता जो की वारलाय, तो मुलगा अतिशय चांगला होता, त्या मुलाचं आम्ही कोणासोबतही तुलना करू शकत नाही, अशा प्रकारचा तो मुलगा होता। आणि आमचा आता जो मुलगा आहे तो पिणारा आहे, दारू पितो आणि आम्हाला मारतो आणि त्याच्यामुळे आम्ही घर सोडून इथं राहत आहोत। गजानन महाराज परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ते राहतायत आणि राहून तिथं भीक मागून खातायत, जे काही मिळेल ते खातायत। आणि एवढं स्वप्न म्हणजे अगदी 93 वर्षाचे ते बाबा आहेत आणि ते बाबा चक्क दुकानामध्ये जाऊन आपल्या रुक्मिणीसाठी म्हणजे आपल्या पत्नीसाठी एक माळ खरेदी करतात, एक पोत खरेदी करायला जातात त्यांच्याकडे पैसे नसताना देखील, आणि त्याच्यामध्ये ते दुकानदाराला त्यांच्यामध्ये पांडुरंग दिसतो, जे काही सगळ्या गोष्टी होतात आणि दुकानदार काय करतो, त्यांना ही सगळं काही पोत आणि 1 रुपया न घेता फक्त 20 रुपये काहीतरी त्यांनी घेतले होते, ते म्हणजे फक्त त्यांचा आशीर्वाद म्हणून, आणि बाकी सगळे पैसे सगळं काही त्यांना सोनं ठेवायला सुद्धा त्यांनी पर्स दिली। आणि हे सगळं पाहून महाराष्ट्र एक प्रकारे भावनिक झालाय, हळहळलाय, कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना ह्या बऱ्याच घडत असतात। ते कॅमेरा ऑन कॅमेरा काही येतात, काही कॅमेऱ्याच्या पाठीमागे असतात आणि अशा गोष्टीमुळे कुठंतरी एक माणसाला एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि समाजसेवा असेल किंवा अशा लोकांची मदत करण्यासाठी प्रेरणा सुद्धा मिळते, अशा लोकांकडून मिळत असते। आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रेरणा जर मिळवायची असेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी, गरिबांना मदत किंवा चांगल्या लोकांना मदत, ते बाबा जे होते ते अगदी निर्मळ मनाचे होते, कारण आपल्या बायकोला शेवटपर्यंत त्यांची इच्छा होती काहीतरी करायचंय। 93 वर्षाचे बाबा आहेत, विचार करा, 70-80 वर्षे त्यांची पत्नी आहे, 93 वर्षाचे बाबा आहेत, म्हणजे बाबा आता लवकर निघून जातील
परंतु त्यांच्या पत्नीचं नेमकं काय होणार आता त्यानंतर, हा विचार सुद्धा ते करत असतील आणि ते त्यांची पत्नी सुद्धा हा विचार करत असेल कदाचित. परंतु त्याला सुद्धा इलाज नाहीये. जे काही अनाथ आश्रम असतात त्याच्यामध्ये सुद्धा नंतर त्याला टाकलं जाईल किंवा प्रशासनाकडून तशी काही सोय करण्यात येईल. परंतु त्यांचा जो मुलगा आहे तो पिदाडा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तो आम्हाला सांभाळत नाहीये आणि त्याच्या त्रासाला कंटाळून आम्ही घर सोडलेलं आहे. घर सोडलेलं असताना या ठिकाणी आलोय आणि माझ्या पत्नीला कुठंतरी काहीतरी मला करायचं होतं. तिची इच्छा जी होती ती पूर्ण करायची होती आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टींची खरेदी करायची होती. या सगळ्या गोष्टीमधून मला कुठंतरी तिला आनंद द्यायचा होता आणि हा आनंद देण्यासाठी मी या ज्वेलरी शॉपमध्ये आलो आणि त्या दुकानदारानं जे काही केलं, त्या दुकानदारानं जे केलं ते बघून अवघा महाराष्ट्र हळहळलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल, या सगळ्या घटनेबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.